हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि हिंगोली या 3 नगरपालिका निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे। भल्या पहाटेपासून नेते जे आहेत ते आपल्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये उतरत आहेत। एकीकडे हिंगोलीमध्ये जे आहेत ते महायुतीमध्ये वाद आहेत, तर दुसरीकडे वसमत नगरपालिकेमध्ये जे आहेत ते राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आहे आणि त्यामुळे जे आहेत ते या ठिकाणी ही लढत जी आहे ते चुरशीची होत आहे। या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार यांच्यातच लढत आहे असं मानलं जाते। ह्यावर आपल्यावर बोलण्यासाठी आहेत वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे। खरं तर भल्या पहाटेपासून जे आहेत ते उमेदवारांच्या प्रचारात आपण उतरत आहेत। आम्हाला प्रचार असो किंवा लोकांचे जे काही प्रश्न आहेत, सार्वजनिक प्रश्न, ते प्रश्न सोडवण्यासाठी, व्यक्तिगत प्रश्न सोडवण्यासाठी सकाळपासूनच सवय लागलेली आहे कामाची, त्यामुळं पहाटेपासूनच काम करतात ना आपण। एकीकडे वसमत मध्ये जे आहे ते शिवसेनेसोबत युती आहे, तर दुसरीकडे हिंगोली आणि कळमनुरीमध्ये सोबळावर लढत आहे। कसं चित्र आहे सगळं आता? आम्ही सगळ्याच पक्षांना युती करण्यासाठी अगोदर तिथं विनंती केली त्यांना, पण त्यांचं काही जमलं नाही। पण शिंदे गटाचे उमेदवार आमच्यासोबत आहेत। शिंदे गट खरं तर शिंदे शिवसेनेचे AB फॉर्म जे आहेत ते तुमच्याकडे आले होते। येथील माजी मंत्र्यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे आणि त्यानंतर ज्यांची ती आघाडी फुटलेली आहे त्यांची माझ्याकडे AB फॉर्म बिलकुल आले नव्हते। त्यांच्या पक्षाच्या शहराध्यक्षाकडं आणि त्यांच्या पक्षाचे आमचे मनोज चव्हाण भैया आहेत, अभय सेठ आहेत, त्याच्यानंतर आमचे प्रभाकर क्षीरसागर आहेत, त्यांच्याकडे आले होते। ते झाल्यानंतर त्यांनी त्यांची तिथं नावं टाकून दिली होती त्यांच्या याच्यामध्ये, आणि ते झाल्यानंतर आम्ही एकत्रित फॉर्म भरले एवढंच। पण माझ्याकडे आलेली नव्हती AB फॉर्म। मात्र शिवसेनेचेच नेते असं का म्हणतात की त्यांच्या नेत्यांचा त्यांच्यावर भरोसा नाही, की मग राष्ट्रवादीच्या आमदारापर्यंत फॉर्म तुम्ही म्हणताय आले नाही आणि ते म्हणतायत आले, तर मग त्यांच्याकडे काय आले नसतील? नाही, त्यांच्या संदर्भात मला काय बोलता येणार नाही, त्यांच्या पक्षाच्या संदर्भात काय बोलता येणार नाही। पण त्या पक्षाचे जिल्हा प्रमुख माझे मित्र संतोषराव बांगर साहेबांनी त्यांच्या शहराध्यक्षाकडे आणि त्यांचा जो एक प्रमुख माणूस होता त्यांच्याकडे हिंगोलीहून ते AB फॉर्म आले। ते जे काही उमेदवार होते त्यांचे नावं टाकून आणले होते आणि त्या उमेदवाराच्या हातात दिले ना, ते माझ्या हातात नाही दिले। आणि तेवढी विश्वासार्हता असं आपल्यावर काय सांगावं आता। वसमतमध्ये जे आहे ते तिसरी आघाडीची चर्चा सुरू आहे। अपक्षांची तिसरी आघाडी होणार आहे असं बोलतायत। मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या 30 उमेदवाराबद्दल माहिती आहे आणि अध्यक्षपदाचा उमेदवार, आणि ती निश्चित आपण निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतोय। लढत कोणासोबत? लढत तसं सांगता येणार नाही अजून। नाही, कुठंतरी भाजपला तुम्ही एकट्याला सोडलंय, भाजप जे आहे ते चर्चेतच नाही वसमतमध्ये अशी चर्चा आहे। नाही, मला त्यांच्या संदर्भात काही माहिती नाही त्यांच्या संदर्भात, कारण आपण काम करत असताना बघायलो की आज आपण 12-14 तास लोकांपर्यंत जायचं काम करतोय। मग माझी स्पर्धा फक्त माझ्याशी असते। आज 14 तास आपण लोकांसाठी काम केलं तर उद्या 15 तास करायचं, परवा दिवशी 16 तास करायचं। जसे जसे लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी मी स्वतःची स्पर्धा करतो, माझं दुसऱ्यासोबत स्पर्धाच नाही। व्हिजन काय आहे नगरपालिका? वसमत नगरपालिकेच्या बाबतीमध्ये आम्हाला असं काम करायचं आहे, माझं शहर हे वसमत शहर आहे आणि त्या शहरावर मी अत्यंत प्रेम करतो, या मतदारसंघावर प्रेम करतो, या जिल्ह्यावर प्रेम करतो। 1 लाख लोकसंख्या आहे आणि काही त्या बाबतीमध्ये आम्ही व्हिजन ठेवलेले आहे की शहरामध्ये डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये काम झालं पाहिजे। तर डेव्हलपमेंट काय असते? फक्त रस्ते नाल्या होणं म्हणजे डेव्हलपमेंट नाही। या शहरातील कचरा साफ करण्याचं काम असन, या शहरामध्ये काम करत असताना जिथल्या ज्या काही नगरपालिकेच्या शाळा आहेत, जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, त्यांना CBSE अभ्यासक्रम आपल्याला पुरवायचा आहे, त्यासाठी काम करायचं आहे। एज्युकेशनमध्ये इथं काम करायचं आहे, इथं रोडच्या संदर्भात काम करायचं, इथं अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या संदर्भात काम करायचे, वसमत शहर ला एक शाश्वत सुशोभीकरणाच्या बाबतीमध्ये काम करायचे। छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाचं इथं काम झालेलं आहे, बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम इथं झालेलं आहे। तो परिसर आपण तिथं डेव्हलपमेंट करण्याच्या संदर्भात काम करतोय। त्याच पद्धतीने हे काम करत असताना आपण इथं बाकीचे जे महान पुरुष आहेत त्यामध्ये सावित्रीबाई फुले असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, अण्णाभाऊ साठे असतील, महात्मा बसवेश्वर महाराज असतील, या जेवढे काही अब्दुल कलाम असतील, ह्या सगळ्या विचारवंतांचे, या सगळ्या महान पुरुषांचे इथं स्मारक आपल्या शहरात झाले पाहिजे। त्यांच्या विचाराचा वारसा आपल्याला चालण्यासाठी आपल्याला तिथं काम करायचं आहे। इथं नाना नानी पार्क आपण प्रत्येक ओपन स्पेसमध्ये करतोय आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे वसमत शहरामध्ये मागच्या काळामध्ये 30-35 वर्षात काय काम झाले की काही मठाच्या जागा गेल्यात, काही सार्वजनिक जागावर लोकांचा डोळा आहे आणि त्या वाचविण्यासाठी मी सभागृहामध्ये तुम्ही बघितलं असं अधिवेशनामध्ये तिथं 4 वेळेस प्रश्न उपस्थित केला आहे आणि तिथं त्या बाबतीमध्ये सातत्यानं पाठपुरावा करतोय की ज्या जमिनी आहेत, ज्या मालकीच्या मठाच्या आहेत, देवाच्या संस्थानाच्या आहेत, काही तिथं नगरपालिकेच्या मालकीच्या आहेत, पण तिथं आता
काही राजकीय मंडळीच्या तिथं आशीर्वादामधून त्या जमिनी काही लोक बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे वसमत शहरामध्ये झालेलं आहे. हा इतिहास आहे वसमत शहराचा. कुणाच्या घशात जमिनी गेल्या आणि डोळा कोणाचा आहे या जमिनीवर? ते आता या वसमत मतदारसंघातील सुज्ञ नागरिकांना माहिती आहे की या जमिनी कोण बळकावल्यात. अजून 150चं प्रकरण या शहरामध्ये काय चालू आहे त्या संदर्भामध्ये सातत्यानं सभागृहामध्ये अधिवेशनामध्ये आपण मुद्दे उपस्थित करतोय. उद्यासुद्धा त्याची मिटिंग लागणार आहे. आपलं हे आचारसंहिता लागल्यामुळे मिटिंग लागलेली नाही आणि त्या संदर्भामध्ये निश्चित आम्हाला काम करायचं की ज्या जमिनी ह्या नगरपालिकेच्या मालकीच्या आहेत त्या नगरपालिकेच्या मालकीच्या राहिल्या पाहिजे. तिथं बौद्ध विहार झाले पाहिजे. तिथं आपल्याला अभ्यासिका झाल्या पाहिजे. तिथं तुमच्या आमच्या महान पुरुषांचे तिथं हे झालं स्मारकं झाले पाहिजे. नाना नानी पार्क झाले पाहिजे. अंडरग्राऊंड ड्रेनेज झाले पाहिजे. यासाठी ह्या जमिनी वापरायच्यात ना. तिथं नगरपालिकेची इमारत झाली पाहिजे. इथं मला जिजाऊ वसतिगृह उभं करायचे त्यासाठी जमिनी पाहिजे. पण त्या जमिनी समजा जर राजकीय लोकांच्या मालकीच्या होत असतील तर ते खऱ्या अर्थानं दुःख आहे वसमतकरांचं. आता उद्याच्या काळामध्ये इथं आपण बघितलं असन की सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आम्हाला जागा सापडत नाही की 100 मुलांचं आणि मुलींचं इथं मला वसतिगृह करायचे. पण ह्या जागा तुम्ही बघितल्या असतील तर त्या अशा राजकीय लोकांनी जर गळ्यात घातल्या तर तिथं एक खूप मोठं दुर्दैव या शहराचं म्हणावं लागेल. खरं तर वसमतमध्ये जे आहेत ते शिवसेनेची ताकद राष्ट्रवादीला मिळालेली आहे. यश आहे हातामध्ये. शिवसेना आणि राष्ट्रवादी एका जीवन आम्ही लढण्याचं काम करतोय. काल आम्ही अभय सेटसाठी आमचे शहराध्यक्ष नमूभाई आहेत त्यांनीसुद्धा काल फॉर्म विड्रॉल केला आहे. आमचे रविभाई बडवणीत यांनी तिथल्या प्रभाकर क्षीरसागर म्हणून जो शिवसेनेचा शहर प्रमुख आहे त्यांच्यासाठी आम्ही त्यांचा फॉर्म विड्रॉल केलेला आहे. अजून सगळे फॉर्म आम्ही विड्रॉल केलेत की बाबा आपल्याला संयुक्तरित्या लढत असताना एकमेकाचा विश्वास आपल्यामध्ये राहायला पाहिजे आणि त्या माध्यमातून शहरामध्ये आपली इथं नगरपालिका जर निवडून आली, कारण तुम्ही बघितलं असन की नगरपालिका ही अत्यंत महत्त्वाचं अंग आहे. त्या माध्यमातून शहराचं सगळे कामं त्या माध्यमातून होऊ शकतात. 3 तारखेचा गुलाल कुणाचा मग, महाविकास आघाडीचा की तुमच्या युतीचा? निश्चित आपण जर बघितलं असन की मला बाकीच्या याचं काही माहीत नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि शिवसेनेचा अध्यक्ष त्या ठिकाणी बसणार आणि जास्तीत जास्त सदस्य आमचे निवडून येणार. भैया प्रचाराला एक 3-4 दिवस बाकी आहे तर या दरम्यान कुणाची सभा होणार आहे का वसमत किंवा मग हिंगोली जिल्ह्यामध्ये? सभा होणार ना, चंद्रकांत उर्फ राजू रमाकांत नवघरे यांची. निश्चितच येत्या 3 तारखेला जे आहे ते या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांची युती आहे. यांचाच नगराध्यक्ष म्हणून बसणार असल्याची प्रतिक्रिया वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभाई नवघरे यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश शेंडके, TV9 मराठी, वसमत, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.